लोकलाईव्हच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोरोना या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर संवाद झाले. कोरोना आला कसा, कोरोनाने कणाला प्रादुर्भाव झाला, तो प्रादुर्भाव कसा वाढला, त्याच्यावरती उपचार काय, सगळं खूप खूप चर्चा झाली. आता अशी चर्चा आहे की या कोरोनाची लस लवकर येणार आहे. कोरोनाची लस आली म्हणजे खूप निर्धास्तपणे आपल्याला वावरता येईल, फिरता येईल, अशा प्रकारची धारणा निश्चित तयार झालेली आहे. आणि आता सारी दुनिया ही लसची वाट पाहते. पण ही लस तयार होते, तयार झाली आहे, तयार येते, तो 12 ऑगस्टला येणार, 15 ऑगस्टला येणार, काही सांगतात ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, जूनच्या 1 वर्षानंतर. खूप वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम या लसच्या संदर्भात आहे. आज आपण या लसच्या संदर्भात संवाद साधणार आहोत आणि हे संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे अक्षय पाटील साहेबांना. अक्षय पाटील हे शास्त्रज्ञ म्हणता येईल आणि ते सध्या एक्झिक्युटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटला काम करतात. या लसच्या संदर्भात त्यांचं जे ज्ञान आहे ते आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ही लस खरोखर येणार आहेत का, या लसवरती कशा पद्धतीने उपचार करता येणार आहेत, ही लस कोण तयार करताय, तयार करण्याची पद्धत कशी आहे, ती कशा पद्धतीने आपल्यापर्यंत येणार आहेत, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येणार आहेत, कधीपर्यंत येणार आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण अक्षय पाटील यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करणार. नमस्कार अक्षयजी, आम्ही आपल्याकडनं साऱ्या दर्शकांच्या वतीने जाणून घेणार आहोत की कोरोना लस जी येणार आहे त्याचं कोण निर्मिती करताय, त्या निर्मितीची पद्धत कशी आहे आणि कशा पद्धतीने सध्या कामकाज चालू आहे, तुमच्याजवळ त्याचं ज्ञान काय आहे, काय नॉलेज आहे, हे सुरुवातीला तुम्ही आमच्या सगळ्या दर्शकांना सांगा. कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत जवळपास 2 कोटी लोकसंख्येला या महामारीचा संसर्ग झालाय आणि संसर्ग झालेल्या संख्येनुसार अमेरिकेचा पहिला नंबर लागतोय, तर दुसरा ब्राझील आणि तिसरा आपल्या देशाचाच म्हणजे भारताचा नंबर लागतोय. मागील काही दिवसांपासून भारतात हा संसर्ग होण्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढलेला दिसतोय. या संपूर्ण संसर्गापासून मृत्युमुखी झालेल्या लोकांची संख्या जवळपास 7.30 लाख पेक्षा अधिक झाली आहे आणि यातून बरे झालेल्या लोकांची संख्या जवळपास 1.27 कोटीपेक्षा जास्त आहे. जगात जवळपास 63 लाखांपेक्षा जास्त लोक हे कोविडने संक्रमित रुग्ण आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण प्रत्येकाला सध्या प्रश्न पडतोय की लस कधी येणार आणि संपूर्ण जग वाट बघते ती फक्त आणि फक्त कोरोनाची लस कधी येणार. तर आपण ह्या संवादाद्वारे जाणून घेऊ की लस म्हणजे काय, त्याच्यानंतर लस कशी कार्य करते, लसीला बाजारापर्यंत येण्यापर्यंतचे टप्पे काय काय असतात, त्याच्यानंतर सध्या ज्या काही लसींवर रिसर्च सुरू आहे त्यांची सध्या स्थिती काय आहे, ते कुठल्या स्टेपला आहेत आणि कधीपर्यंत मार्केटमध्ये येऊ शकतात, हे सगळं आपण या चर्चेद्वारे जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की लस म्हणजे काय असतं. लस हे एक प्रकारचं औषध आहे, पण ते एक जैविक औषध आहे ज्याला बायोलॉजिकल प्रिपरेशन किंवा बायोलॉजिकल मेडिसिन्स असं म्हणतात. हे लस किंवा ही लस एखाद्या विशिष्ट संसर्गजन्य जो रोग असतो त्याला सक्रिय प्रतिकारक शक्ती प्रदान करत असते, म्हणजेच त्याला ऍक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतात. लसीमध्ये काय असतं, लसीमध्ये सामान्यतः एक घटक असतो जो रोगास कारणीभूत जो सूक्ष्मजीव असतो किंवा विषाणू असतो त्याच्या सारखा दिसणारा किंवा तोच स्वतः घटक म्हणून त्या लसीमध्ये वापरला जातो. हा जो घटक असतो हा बऱ्याच वेळेस सूक्ष्मजंतू स्वतः असतो किंवा त्याचं विष वापरलेलं असतं किंवा त्याच्या पृष्ठभागावरील प्रथिने यांचा त्या लसीमध्ये उपयोग केला जातो किंवा कमकुवत किंवा मृत स्वरूपातला स्वतः सूक्ष्मजंतू त्या लसीमध्ये असतो आणि बाहेरील घटकाला म्हणजे जो काही बाहेरचा सूक्ष्मजीव आहे, विषाणू आहे, जीवाणू आहे, त्याला ओळखण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्यासाठी
शरीराची मदत करतो. आणि भविष्यात जर कधी असा विषाणू किंवा जीवाणू शरीरात आला, त्यांना ओळखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी या लसीचा उपयोग होत असतो. लस ही सामान्यतः रोग प्रतिबंधात्मक असू शकते किंवा उपचारात्मक असू शकते. रोग प्रतिबंधात्मक म्हणजे काय? तर रोग प्रतिबंधात्मक म्हणजे रोग टाळण्यासाठी केली गेलेली योजना किंवा योजना म्हणता येईल आपल्याला. उदाहरण आता पोलिओ. पोलिओ आपल्याला माहीतच आहे की पोलिओ हा असा आजार आहे जो लहान मुलांना आणि प्रौढांना अपंग करू शकतो. साधारणतः इसवी सन 1880 नंतर युरोप आणि अमेरिकेत या पोलिओचा फार मोठा उद्रेक झाला आणि त्यानंतर जवळपास 1910 इसवी सन 1910 पर्यंत ह्या पोलिओ संपूर्ण जगभर या पोलिओचा संपूर्ण जगभर प्रसार झाला. तर या पोलिओला टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले आणि त्यातल्या त्यात जे 2 मुख्य शास्त्रज्ञ आपल्याला म्हणता येतील, त्याच्यामध्ये जोनस सोलेक यांनी 1952 साली इंजेक्शनद्वारे पोलिओचं लसीकरण हे शोधलं. तर अल्बर्ट सेबी याने 1910 पर्यंत हा जो पोलिओ होता हा संपूर्ण जगात याचा प्रसार झाला आणि प्रौढांना आणि मुलांना या पोलिओने बऱ्याच प्रौढांना आणि मुलांना अपंग केलं. तर या पोलिओचं इन्फेक्शन रोखण्यासाठी बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. त्यातल्या त्यात 2 शास्त्रज्ञांचं नाव मी इथे घेऊ इच्छितो, ज्यांचं संशोधन कामी आलं. जोनस सोलेक याने 1952 साली इंजेक्शनद्वारे पोलिओची लस बाजारात आणली आणि दुसरं जर म्हणता येईल तर 1962 साली अल्बर्ट सेबीने तोंडाद्वारे दिली जाणारी पोलिओची लस ही बाजारात आणली. आणि आता सध्या जे भारतामध्ये जी वापरली जाते ती तोंडाद्वारे दिली जाणारी पोलिओची लस आपण वापरतो. आणि सरकारने राबवलेल्या संपूर्ण उपाययोजनांमुळे आज भारतातून आपला भारत हा संपूर्ण पोलिओ मुक्त झाल्याचं आपल्याला दिसतंय चित्र. आणि कुठेच साधारणतः पोलिओची केस आपल्याला सापडत नाही. या सरकारच्या उपाययोजनांमुळेच 27 मार्च 2014 रोजी आरोग्य संघटनेने WHO ने भारताला पोलिओ मुक्त म्हणून घोषित केलं. ह्या लसचा पहिला वापर हा एडवर्ड जेनर हा जो सायंटिस्ट होता यांनी देवीची लस शोधून केला. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की देवी हा रोग किती भयंकर होता आणि भारतात आणि संपूर्ण युरोप आणि अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी लोक मृत्युमुखी पडत होते. 1700 ते 1800च्या दरम्यान जवळपास 10% लोक शहरातले हे मृत्युमुखी पडत होते युरोपामध्ये. आणि खेड्यांमध्ये जवळपास हा टक्का 10%वरून 20% एवढा होता. कारण की खेड्यातील लोकांना उपाययोजना किंवा जे ट्रीटमेंट मिळत नव्हती, त्यामुळे हा जो टक्का होता हा जास्त होता मृत्युमुखी पडण्याचा. या एडवर्ड जेनरने ही देवीची लस 1802 साली शोधून काढली आणि त्याचाच उपयोग म्हणून 1977 साली आपला भारत हा देवीमुक्त झाला आणि संपूर्ण जग आपल्याला म्हणता येईल 1980 सालापर्यंत देवीमुक्त झाले. एडवर्ड जेनरने सर्वप्रथम लस शोधून काढली आणि लसीकरण आणि लस ही प्रथमतः संपूर्ण जगाला माहीत झालं. तर इथून सुरुवात झाली लस आणि लसीकरणाच्या आपलं ट्रीटमेंट पद्धतीला. तसं जसं देवीच्या आजारापासून मुक्तता मिळाली, जसं पोलिओ पासून मुक्तता मिळाली, तशा पद्धतीने कोरोना मुक्त सुद्धा होईल का? निश्चितच होईल. आपण लस ही का देतो? कारण की त्या एखाद्या रोगाचा, संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव किंवा आजार टाळण्यासाठी, त्याचा प्रसार टाळण्यासाठी आपल्याला जर आजार होत असेल फ्रिक्वेंटली तरी आपण लस घेतो. आणि लस घेतल्यामुळे
हा आजार आपल्याला होत नाही. म्हणूनच जर कोरोनाची लस आली तरच आपण या रोगाला, जो संसर्ग इतक्या झपाट्याने वाढतोय संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये, त्याला आळा घालू शकतो. म्हणून कोरोनावर लस येणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे ह्या स्टेजला. अच्छा, आता किती कंपन्या किंवा किती देश या कोरोनाची लस तयार करण्यासाठी उपक्रम चालवत आहेत, लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत? जवळपास आता माझ्याकडे जो डेटा आहे त्याच्यामध्ये जवळपास 160 पेक्षा जास्त कंट्रीज नाही म्हणणार, 160 पेक्षा जास्त कंपनी ह्या कोरोना विरुद्धच्या लस तयार करण्यामध्ये दिवस रात्र प्रयत्न करीत आहेत. 160 पेक्षा जास्त कंपन्या? हो. अच्छा. या आपल्या भारतातल्या पण आहे, अमेरिकेतल्या पण आहे, इंग्लंड मधल्या पण आहे, ऑस्ट्रेलिया, म्हणजे संपूर्ण जगभर या कोरोना विरुद्धच्या संशोधनामध्ये लागलेलं आहे. अच्छा, मग ह्या 160 पेक्षा जास्त जेवढ्या कंपन्या आहेत यापैकी कोणती कंपनी आघाडीवर असं तुम्हाला काही सांगता येईल का, की या कंपनीद्वारे तयार होत असलेली लस ही लवकर बाजारामध्ये येईल म्हणून? निश्चितपणेच जवळपास आता लस बाजारात येईल याच्यासाठी काहीतरी टप्पे दिलेले असतात. त्यातल्या त्यात 5 ते 6 कंपन्या ज्या अशा आहेत त्या मानवी चाचणीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच आपल्याला चांगली बातमी देऊ शकतात, म्हणजेच लवकरच लस बाजारात येऊ शकते अशी आपण अपेक्षा करू शकतो. अच्छा, तरी साधारण कशी सांगता येईल, कधीपर्यंत आपल्या मार्केटमध्ये लस उपलब्ध होईल असं तुम्हाला सांगता येईल? निश्चितच जर आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका आणि जी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांची जी लस आहे ती आता मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. मानवीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात म्हणजे मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स. क्लिनिकल ट्रायल्सचे 3 पार्ट्स असतात, त्याच्यामधल्या ते अंतिम टप्प्यात आहे. या अंतिम टप्प्यात यशस्वी झालेली लस यशस्वी झाली, हा डेटा जो यशस्वी झालेलाचा डेटा आहे तो ते रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे सबमिट करतात आणि ती कंपनी त्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीला म्हणजे लस मॅन्युफॅक्चरिंग करण्याची परवानगी मागते. जर तो डेटा योग्य असेल आणि सगळं काही त्याच्यामध्ये व्यवस्थित असेल तर रेग्युलेटरी बॉडीज जे असतात प्रत्येक देशाच्या, तर ते त्या लस उत्पादन करण्याला परवानगी देतात. आणि लस उत्पादन केल्यानंतर त्याच्यानंतर ती लस बाजारात आणि मार्केटमध्ये येते. तर ही ॲस्ट्राझेनेकाची ऑक्सफर्डची जी आहे ही आता अंतिम टप्प्यात, म्हणजे आता ऑगस्ट आहे तर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जर संपलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कदाचित ही लस येऊ शकते. अच्छा, आणि आता आम्ही असं ऐकतो की असं आमच्यापर्यंत किंवा जनतेपर्यंतच्या सगळ्या बातम्या त्यामध्ये की 15 ऑगस्ट पर्यंत लस येणार, किती सत्यता आहे या वाटतात? 15 ऑगस्ट पर्यंत येणार हे इतक्या लवकर तर पॉसिबल नाही आहे लस येणं, कारण की अजून तिसरा टप्पा आहे मानवी चाचणीचा तो अजून चालू आहे. कुठल्याही कंपनीचा मानवी चाचणीचा तिसरा टप्पा हा कम्प्लीट झालेला नाही. कम्प्लीट झाल्यानंतर डेटा सगळा कलेक्ट केला जाईल, तो रेग्युलेटरी ऑथॉरिटीला दिला जाईल, त्याच्यानंतर परवानगी मिळेल आणि त्याच्यानंतर ती लस मार्केटमध्ये येईल. तर असं लगेच 5-6 दिवसात लस येईल हे एकदम चुकीचं आहे आणि ते शक्य पण नाहीये. अच्छा, मी असं म्हटलं जातं की लस ही तयार आहे, त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ती दिली गेलेली आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत ती मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. नाही, 15 ऑगस्ट पर्यंत तर शक्यता नाहीच आहे आणि आली तरी ती मार्केटमध्ये 15 ऑगस्ट पर्यंत तर बिलकुल शक्य नाही, कारण की आली तरी ती सर्वप्रथम म्हणजे जे देश आहे देशामध्ये देश एखाद्या कंपनी सोबत करार करतील आणि त्या करारातून सर्वप्रथम लस जरी आली तरी ती सर्वप्रथम आरोग्य सेवकांना वगैरे देण्यात येईल, डॉक्टरांना देण्यात येईल आणि ती लस जर प्रभावी असेल प्रौढांमध्ये
तर दुसरा टप्पा जो लस देण्याचा आहे तो निश्चितच प्रौढ व्यक्ती असणार आहे, कारण की प्रौढांची रोगप्रतिकारक क्षमता ही निश्चितपणे कमी असते आणि म्हणूनच ते रोगाला लगेच संक्रमित होतात. म्हणून जर लस जरी आली तरी सर्वप्रथम ती आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर प्रौढांना आणि त्यानंतर मग जे युवक आहे किंवा आपण म्हणता येईल 18 ते 55 वयोगटातले सगळ्यांना ती देण्यात येईल. पण इतक्या लवकर लस येणं शक्यच नाहीये सध्या तरी, कारण की अजून बरीचशी प्रोसेस बाकी आहे आणि बऱ्याचशा कंपनी, 5-6 ज्या कंपनी मी तुम्हाला म्हणतोय त्या अजून तिसऱ्या फेज मध्ये आहेत. तिसऱ्या फेज मध्ये आल्यावर अजून बराच वेळ लागू शकतो त्यांना. तुम्ही 160 कंपन्या ही सगळी लस तयार करण्याचं, मॅन्युफॅक्चरिंग करण्याची प्रयत्न करतात आहे. मॅन्युफॅक्चरिंग नाही, संशोधन चालू आहे. संशोधन सुरू आहे. या 160 पैकी काही यशस्वी होतील, काही यशस्वी होणार नाहीत असं म्हणता येईल. बरोबर. कसं आता लस बाजारात कशी येते, मी याचे तुम्हाला शॉर्ट मध्ये टप्पे सांगतो कशी असते तर प्रोसिजर. बरोबर. सर्वप्रथम जेव्हा लस बनते तेव्हा प्रत्येक लस ही फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या, म्हणजे जी काही रेग्युलेटरी बॉडी असते प्रत्येक कंट्रीमध्ये, जसं भारतामध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ही जी बॉडी आहे, अमेरिकेमध्ये ही FDA बॉडी आहे, त्याच्यानंतर जर आपण न्यूझीलंडची गोष्ट केली तर मेडसेफ म्हणून आहे, कॅनडाची गोष्ट केली तर हेल्थ कॅनडा आहे. अशा प्रत्येक कंट्रीच्या वेगवेगळ्या रेग्युलेटरी बॉडीज असतात आणि कुठल्याही लसीला परवानगी देण्या अगोदर ती लस सुरक्षित आहे की नाही, तिची कार्यक्षमता आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी चाचण्या घेण्यात येतात. या चाचण्या मुख्यत्वे 2 भागांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जाते. त्यांना म्हणतात प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल. प्री क्लिनिकललाच नॉन क्लिनिकल असं देखील म्हणतात. या प्री क्लिनिकल किंवा नॉन क्लिनिकल ज्या चाचण्या असतात ह्या प्रथम प्राण्यांवर घेतल्या जातात. प्राण्यांवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये जेव्हा 5000 मोलेक्यूल किंवा 5000 लसी आपण म्हणूया, इथे 5000 लसी जेव्हा तयार होतात त्याच्यामधली 1 किंवा 2 लस या प्राण्यांच्या जे प्री क्लिनिकल स्टेज आहे तिथपर्यंत येऊ शकतात. बाकीच्या लस ह्या रिजेक्ट होतात. त्यांची सेफ्टी किंवा जे काय असेल पहिलेच प्रोसेस ते तिथपर्यंत पोहोचू नाही शकत. म्हणजे जो रेशो आहे प्री क्लिनिकल ट्रायल्स पर्यंत पोहोचण्याचा तो देखील कमी आहे. इथे प्राण्यांवर चाचण्या घेण्यात येतात आणि यामध्ये कुठले कुठले प्राणी वापरले जातात तर मेनली उंदीर वापरला जातो, ससे वापरले जातात, गिनी पिग म्हणून असतात त्यांचा वापर होतो, किंवा माकडांमध्ये या लसींचा वापर होतो. आणि जेव्हा प्राण्यांमध्ये ही लस वापरण्यात येते तेव्हा ती लस टॉक्सिक आहे का, म्हणजे विषारी आहे का, विषारी ती माणसांना देण्याच्या उपयुक्त आहे का याचा अभ्यास केला जातो. जर ती लस उपयुक्त असेल किंवा टॉक्सिक नसेल तरच FDA, जी आपण रेग्युलेटरी बॉडी म्हणतोय प्रत्येक देशाची, ती मानवी चाचणी सुरुवात करायला परवानगी देते. मानवी चाचणी म्हणजेच क्लिनिकल ट्रायल्स. क्लिनिकल ट्रायल्स ह्या मेनली 3 टप्प्यांमध्ये डिव्हाइड केल्या जातात. 3 टप्पे असतात क्लिनिकल ट्रायल्सचे. या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 20 ते 50 लोकांवर याची चाचणी होते. या दरम्यान लसीच्या सुरक्षिततेची म्हणजे सेफ्टीचं मूल्यांकन करण्याचं प्राथमिक लक्ष हे संशोधकांचं असतं. यामधून उत्तीर्ण झालेली लस ही पुढच्या टप्प्यात म्हणजेच मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात जाते. ही चाचणी थोडी विस्तृत स्वरूपाची असते आणि जवळपास शेकडो लोक यामध्ये समाविष्ट असतात. जवळपास 100 ते 300 लोक यामध्ये समाविष्ट असतात. या चाचणीचा उद्देश असतो की लसीचा प्रभावीपणा किती आहे आणि लसीची मात्रा किती आहे हे निश्चित करण्यासाठी दुसरी चाचणी असते. इथे उत्तीर्ण झालेली म्हणजे इफेक्टिव्ह लस किंवा जी लस प्रभावी ठरली आहे
ती मानवी चाचणीच्या 3ऱ्या टप्प्यात प्रवेश करते. आणि हे जो पहिला टप्पा, दुसरा टप्पा, 3रा टप्पा आहे, या प्रत्येक टप्प्यानंतर जी रेग्युलेटरी बॉडी तिची परवानगी असणं आवश्यक असतं. त्याच्याशिवाय आपण किंवा ती कंपनी पुढच्या ट्रायल्समध्ये किंवा पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यानंतर जो 3रा टप्पा असतो मानवी चाचणीचा, 3रा आणि आपल्याला म्हणता येईल हा अंतिम टप्पा असतो. याच्यामध्ये जवळपास 1000 ते 3000 किंवा त्यापेक्षा जास्त लोक, आता काही लसी ज्या आपल्या सध्या कोरोनाच्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास 30,000 किंवा त्यापेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांवर ही चाचणी घेण्यात येते. आणि यामध्ये जी लस बनवली आहे ती सुरक्षित आहे की नाही, ती कार्यक्षम आहे की नाही, ती लस दिल्यानंतर जो इम्युन रिस्पॉन्स आहे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित काम करेल का नाही, ती मानवी म्हणजे लोकांना उपयोगात पडेल की नाही, हे सगळं इथे सुनिश्चित केलं जातं. आणि हे झाल्यानंतर मग ही शेवटचा टप्पा असतो. आणि यानंतर लस उत्पादक जो असतो तो जी रेग्युलेटरी बॉडी आहे त्यांच्याकडे एक ऍप्लिकेशन करतो मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स ऍप्लिकेशनसाठी. रेग्युलेटरी बॉडीकडे ऍप्लिकेशन केल्यानंतर रेग्युलेटरी बॉडी संपूर्ण जो डेटा आहे क्लिनिकल ट्रायल्सचा आणि प्री क्लिनिकल ट्रायल्सचा हा संपूर्ण रिव्ह्यू करते. आणि तो डेटा जर समाधानकारक असला तर जी रेग्युलेटरी बॉडी त्या कंपनीला लस उत्पादन करण्याची परवानगी देते. ही परवानगी मिळाल्यानंतरच लस उत्पादक जो आहे तो त्याचे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन आणि लोकांपर्यंत आणि मार्केटमध्ये ही लस जाऊ शकते. त्याच्या अगोदर ही लस मार्केटमध्ये येणं अशक्य आहे आणि ते शक्य पण नाही. ही एवढी मोठी प्रोसेस असते एक लस तयार झाल्यापासून ती मार्केटपर्यंत येण्यापर्यंतची. पण साहेब आता काय पोझिशन राहील, म्हणजे आता 160 कंपन्या ज्या बनवत आहेत त्यामध्ये ही 3ऱ्या स्टेज पर्यंत कोण पोहोचले, म्हणजे 3 स्टेज तुम्ही जे मानवीय चाचणीमध्ये सांगितल्यात तर 3ऱ्या स्टेज पर्यंत कोण पोहोचले? बरोबर, नक्कीच. मी तुम्हाला माझ्याकडे आता जवळपास 20 लसींची माहिती माझ्या हातात आहे आता, आणि मी तुम्हाला ती म्हणजे तुम्हाला सांगतो त्यातल्या कुठल्या लसी ह्या मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्यात मी सर्वप्रथम नाव घेईल ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा, आणि जिच्या सोबत करार झालाय आपली इंडियाची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांची जी लस आहे जी इंग्लंडमध्ये बनते, जिचं रिसर्च इंग्लंडमध्ये सुरू आहे, ती मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. जवळपास बऱ्याच ठिकाणी याचं म्हणजे बऱ्याच देशांमध्ये ही लस अंतिम टप्प्यात आहे. भारतामध्ये ही 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यात आहे. ब्राझीलमध्ये जवळपास 30,000 स्वयंसेवक या लसीची चाचणी करण्यासाठी कंपनीला जॉईन झाले आहे. आणि लवकरच ह्या लसीची अंतिम चाचणी ही संपेल. त्यानंतर ही ऑक्सफर्डची लस झाल्यानंतर दुसरं मी नाव घेऊ इच्छितो ते म्हणजे मॉडर्ना ही अमेरिका स्थित कंपनी आहे. हिचा पण 3ऱ्या फेजमध्ये आहे, 3ऱ्या मानवी टप्प्यामध्ये आहे ही पण. आणि हिचे पण जे रिझल्ट्स आहेत 2ऱ्या चाचणीचे ते पण खूप आशादायक आहे. आणि ह्या लसीकडनं आणि ऑक्सफर्डच्या लसीकडनं संपूर्ण जगाला खूप मोठी आशा आहे. त्यानंतर मी 3रं नाव घेईल ते म्हणजे सेचेनो विद्यापीठ रशियाचं, ज्यांचं जे सध्या म्हणताय की आम्ही ऑक्टोबरमध्ये संपूर्ण रशियामध्ये आम्ही ही लस बाजारात आणू. त्यांचं गव्हर्नमेंट पण सांगतंय की आम्ही ही लस बाजारात आणू. आणि ते पण आता म्हणजे 3ऱ्या टप्प्यात आहे. सेचेनो युनिव्हर्सिटीची जी लस आहे रशियाची ती पण 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे मानवी चाचणीच्या. त्यानंतर चीनची सिनोफॉर्म म्हणून एक आहे,
सिनोफर्म ही एक कंपनी आहे, ती पण मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आता. त्यानंतर सिनोवॅक बायोटेक ही पण एक चीनची कंपनी आहे, ही पण आता मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. ह्या सहा लशी, या जवळपास 6 किंवा 7 लस ज्या आहेत त्या मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच यांचे रिझल्ट डिस्क्लोज होतील आणि लवकरच लस बाजारात येईल अशी आपण आशा करू शकतो. ज्या भारत स्थित लवकरच हे शब्द आपण अनेक दिवसांपासून ऐकतोय, तरी तुम्हाला सांगता येईल का साधारण लवकर हा शब्द कधीचा असेल? लवकर म्हणजे आता बघा, जी सेचेनोव विद्यापीठ आपण जे म्हणतोय ते म्हणते आमची सगळी तयारी झालेली आहे, आम्ही ऑक्टोबरमध्ये रशियामध्ये तरी ही लस लॉन्च करू. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत ते रेडी होतील असं त्यांचा अंदाज आहे. मग ऑक्टोबरमध्ये रशियात येईल, ती भारतात कधीपर्यंत येईल? की भारतासाठी भारतात जी तयार होते आहेत पुण्याला तिची वाट बघावी लागेल, जी इंग्लंडमध्ये तयार होते आहे पुण्यातली कंपनीची? आता बघा, प्रत्येक कंपनी, काही यातल्या ज्या बऱ्याचशा कंपन्या यांचे प्रत्येक सरकार सोबत म्हणजे काही सरकार सोबत त्यांनी टायअप केलंय आणि सरकारकडनं त्यांना फंडिंग मिळाली आहे हे सगळं रिसर्च करण्यासाठी. तर बऱ्याचशा अशा लसी आहे की ज्या लस बनल्यानंतर सर्वप्रथम त्या देशाला लस पुरवतील. जसं की आता आपण मॉडेर्ना, जी अमेरिकन स्थित संशोधन करते ती कंपनी, त्यांचं अमेरिकेशी सरकार सोबत टायअप आहे आणि टायअप म्हणता येईल किंवा अमेरिकन सरकारकडनं त्याला खूप मोठं फंडिंग मिळालंय. जेव्हा पण ही लस बाजारात येईल किंवा ही पूर्णपणे रेडी असेल ते सर्वप्रथम त्याचे डोसेस ते अमेरिकेला प्रोव्हाइड करतील. आणि असं म्हणता नाही येणार की चायनाची लस चायनामध्येच राहील, अमेरिकेची लस अमेरिकेमध्येच राहील, भारताची भारतामध्येच राहील, असं नसेल. पण जिथे कुठेही तयार होईल सर्वप्रथम तर ती दुसऱ्या देशात यायला निश्चितपणेच वेळ लागेल. आता जर आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं जर म्हटलं आणि सिरम इन्स्टिट्यूटचं म्हटलं तर त्यांनी परवाच जे सिरम इन्स्टिट्यूटचे जे ओनर आहेत आदर पुनावाला, त्यांनी परवाच सांगितलं की आम्ही जवळपास 10 कोटी डोस या लसीचे बनवणार आहोत, जे भारतासाठी आणि इतर छोटे काही जे देश आहेत त्यांच्यासाठी हे बनवणार आहोत. 10 कोटी डोसेस, आपल्याला त्या 10 कोटी डोसेस मध्ये आपला पण वाटा आहे आणि बऱ्याचशा दुसऱ्या पण कंट्रीज आहेत. अजून भारताच्या 2 ज्या लसी आहेत प्रामुख्याने ज्या पुढे आहेत त्या दुसऱ्या टप्प्यात, अजून तिसऱ्या टप्प्यात त्यांनी प्रवेश केला नाही. त्याच्यामध्ये मी झायडस, जी गुजरात स्थित कंपनी आहे, आणि भारत बायोटेक, ज्यांनी त्यांच्या औषधीला कोवॅक्सिन असं नाव दिलंय, त्या दोन्ही पण मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय त्यांनी पण. तर ह्या लसी जेव्हा तयार होतील निश्चितपणे भारताला त्याचा फायदा होणारच आहे. भारतामध्ये मग आता जी पुण्याची जी कंपनी आहे तिला अजून जे अमेरिकेच्याही नंतर ती पुढे सरकेल असं म्हणता येईल? असं आपण नाही म्हणू शकत की अमेरिकेच्या नंतरही ती पुढे सरकेल. आपण जर मी तुम्हाला सांगितलं, जी आपलं रशियाची जी सेचेनोव विद्यापीठ आहे, हे नाव आपल्याला एक मागच्या महिन्यापर्यंत 15 तारखेपर्यंत कोणाला माहित नव्हतं की यांचं पण रिसर्च चालू आहे. पण अचानक संपूर्ण जगाला माहित पडलं की यांनी मानवी टप्प्यापर्यंत हे पोहोचले आणि लवकरच तिसऱ्या फेजमध्ये हे चाचणी सुरू करणार आहे. तर असं म्हणता नाही येणार की जी अमेरिकेची लस आहे ही पहिले येईल आणि ऑक्सफर्डची नंतर येईल. जो मानवी चाचणीचा डेटा आहे आणि रेग्युलेटरी बॉडीचं अप्रुव्हल हे कधी मिळतं हे खरं पाहण्यासारखं राहील की कुठली लस सगळ्यात पहिले येते मार्केटमध्ये. आपण आता म्हणू नाही शकत की ऑक्सफर्डचीच पहिले येईल, मॉडेर्नाचीच पहिले येईल, किंवा जी सेचेनोव विद्यापीठ आहे रशियाची तीच पहिले येईल, असं आपण आता ह्या स्टेजला म्हणू नाही शकत. जी पण काही असेल ते कारण की ऑक्टोबरच्या नंतरच विचार आपल्याला करते. बरोबर, जो काही डेटा येईल
तो डेटा आल्यावर रेग्युलेटरी बॉडी पण त्याचा बघणार, तो डेटा तो सुरक्षित असेल तरच परवानगी देणार. त्यांना पण थोडा वेळ लागेल तो डेटा रिव्ह्यू करायला. पाटील साहेब, आम्हाला याची एक अशी माहिती द्या की आता याचा फॉर्म्युला कसा असेल? इंजेक्शनच्या माध्यमातून असेल, डोसच्या जसं आपण पोलिओचा डोस घेतो, देवीसाठी इंजेक्शन घेतो, टायफॉइडसाठी इंजेक्शन घेतो, अशा प्रकारचे हे सगळे असतात. याचा फॉर्म्युला कसा असेल? ह्या लस ज्या आहेत, ह्या काही लसी इंजेक्शनद्वारे देण्यासारख्या आहेत, काही लसी ज्या आहेत त्या नेझल रूट म्हणजे नाकाद्वारे दिल्या जाणार आहे. नेझल रूटचं जर गोष्ट कराल तर भारताची जी भारत बायोटेक कोवॅक्सिन जी आहे ती नेझल रूट द्वारे तिची चाचणी सुरू आहे. तर जी ऑक्सफर्ड विद्यापीठाची जी आहे लस ती इंजेक्शनद्वारे दिली जाणारी आहे. तर याचा जो ह्या ज्या लसी आहे ह्या मोस्टली इंजेक्शन रूटद्वारे दिल्या जातील, किंवा काही लसी ह्या ओरल रूट म्हणजे तोंडाद्वारे पण दिल्या जाऊ शकतात. अच्छा, म्हणजे तिघही प्रकार तुम्ही सांगितलेत डॉक्टर म्हणजे पाटील साहेब, म्हणजे नाकाद्वारे सुद्धा, तोंडाद्वारे सुद्धा आणि इंजेक्शनद्वारे सुद्धा. मग त्यातली कोणती प्रभावी बरोबर, राहील? पण हे आपण नाही सांगू शकत की कुठली प्रभावी ठरेल. आता आपण पोलिओचं तुम्हाला जसं एक्झाम्पल दिलं, इंजेक्शनद्वारे दिली जाणारी पण लस प्रभावी होती आणि तोंडाद्वारे दिली जाणारी तर लस प्रभावी आहे. म्हणूनच त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतोय की आज भारत आणि संपूर्ण जग जवळपास पोलिओ मुक्त झालंय. तर कुठली लस प्रभावी ठरेल हे आपण नाही सांगू शकत. आणि म्हणजे कुठल्या रूटने जरी दिली किंवा नेझलने दिली तर ती प्रभावी ठरणार नाही, आणि इंजेक्शनने दिली तर ती प्रभावी ठरेल असं आपण निष्कर्ष नक्कीच नाही काढू शकत. आता हे त्या फॉर्म्युलेशनवर डिपेंड राहील की ते कसं. काय म्हटलं? त्यातले घटक मात्र सारखे असतील का? नाही, घटक हे सारखे नसतात. लस मध्ये पण बरेचसे टाईप पडतात. ती कशा पद्धतीने बनवली जाते ते लसीचे पण बरेचसे प्रकार पडतात, आणि त्या प्रकारानुसार त्याचं रॉ मटेरियल्स किंवा जे काही असतं ते डिसाईड असतं. तर त्याच्यामुळे आपण ह्या प्रत्येक लसीचे घटक हे वेगवेगळेच असतील. इंजेक्शनद्वारे दिली जाणारीचे लसीचे घटक वेगळे असतील, नेझल जे नाकाद्वारे जे आपण म्हणतोय त्याचे घटक वेगळे असतील. पाटील साहेब, पण जशी संभ्रमावस्था कोरोनाच्या संदर्भात होती, पहिले तर कोरोना नाही आहे अशाही प्रकारचा वावटळ सुटलं होतं की कोरोना हा प्रकारच नाही आहे, हा पहिल्यापासूनच होता, हा फक्त समोर आलेला आहे. तशी संभ्रमावस्था ही लस तयार झाल्यानंतर सुद्धा होईल का, की जी असेल त्याच्यावरती विश्वास ठेवून ती घेतली गेली पाहिजे? काय राहील? आता एवढं मोठं रिसर्च आणि प्रत्येक कंपनी मार्केटमध्ये येण्यासाठी धडपड करते किंवा रिसर्च करते. मला तरी असं वाटतं की जेव्हा या सगळ्या लसी मार्केटमध्ये येऊन जातील तेव्हा निश्चितच सगळ्यांमध्ये संभ्रम राहील की कुठली लस घ्यावी किंवा कुठली लस प्रभावी आहे. आणि म्हणजे प्रत्येक देशात कुठल्या लसीला परवानगी आहे यानुसार त्या लसी येतील, आणि लोकांमध्ये पण किंवा जे मेडिकल प्रॅक्टिशनर, जे आरोग्य सेवक आपण किंवा डॉक्टर्स म्हणू, त्यांच्यामध्ये पण संभ्रमावस्था असेल. पण जो काही प्रोटोकॉल असेल त्या देशाचा त्याच्यानुसार त्या लसी निश्चितपणे ह्या सामान्य जनतेला दिल्या जातील. एकदा लस इंट्रोड्यूस झाल्यानंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला संपूर्ण देशात 130-140 कोटीचा देश, या सगळ्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला साधारण किती वेळ लागू शकतो? बघा, 130 कोटी ही काही छोटी फिगर नाहीये, आणि 130 कोटी आपण म्हणतोय 130 कोटी, पण आता जर आपण सिरम इन्स्टिट्यूटची जी लस आहे ती असं म्हणतात की 2 डोसेस त्याचे द्यावे लागतील. जर 2 डोसेस द्यावे लागले तर 130 नाही तर आपल्याला 260 कोटी आपल्याला डोसेस लागतील संपूर्ण भारताला जर द्यायची म्हटली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणं, आणि एवढं मोठं प्रोडक्शन याला बराचसा वेळ लागेल. आपण असं नाही म्हणू शकत 1 महिन्यात 2 महिन्यात, याला कदाचित अजून 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष पण लागू शकतो. एवढं सगळं संपूर्ण भारतात प्रत्येकाला लस मिळेपर्यंत किंवा जास्त
कालावधी पण लागू शकतो. कारण की एवढ्या मोठ्यावर प्रोडक्शन करणं खूप डिफिकल्ट म्हणता येईल. आणि जो वेळ लागतो वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंगला आणि टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग जर आपण कन्सिडर केलं तर वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग किंवा लस मॅन्युफॅक्चरिंग ही थोडी किचकट प्रोसेस असते किंवा टाइम कन्झ्युमिंग म्हणू शकतो, वेळ लागणारी प्रोसेस असते. तर जेवढ्या फास्ट टॅबलेट आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो तेवढ्या आपण फास्ट वॅक्सिन नाही मॅन्युफॅक्चर करू शकत. म्हणून वेळ तर हा निश्चितपणे लागेलच ह्याच्यासाठी. संपूर्ण भारतात किंवा प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचायला वेळ लागेल. व्हॅक्सिन तर ही जी लस आहे, लस तर तयार होते आहे, परंतु त्याच्यावरती नंतरचा जो उपचार आहे त्याच्यासाठी देखील कोणत्याही प्रकारचं औषध अजूनपर्यंत नाही. औषध आपण उत्पादन असं राईट आपण असं म्हणतोय की याच्यावर उपचार नाही, तरी पण मग एवढे लोक कसे काय बरे झाले? जवळपास 1.3 म्हणजे जवळपास 1.1 कोटी 30 लाख लोक जवळपास आता बरे झाले आपले. तर हे कशामुळे झालं? तर ही त्यांच्यामध्ये असणाऱ्या एक तर इम्युनिटी म्हणू शकतो किंवा जे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स डॉक्टर लोकांनी आणि त्या कंट्रीने वापरले, जे अँटीव्हायरल ड्रग्स वापरले त्याच्यामुळे असू शकतं. सुरुवातीला संपूर्ण जग हे जे मलेरियाचं औषध आहे हायड्रोक्सिक्लोरोक्विन याच्या पाठीमागे लागलं होतं. आणि अमेरिकेचा पण भारतावर दबाव होता की आम्हाला याच्या जे औषध आहे ते पाठवा. संपूर्ण जग हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या मागे लागलं. काही दिवस आपल्याला वाटलं की हायड्रोक्सिक्लोरोक्विन इफेक्टिव्ह आहे, पण नंतरच्या चाचण्यांमधून आपल्याला असं लक्षात आलं की हे तेवढं इफेक्टिव्ह नाही. तर सध्या जे काही आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे किंवा जेवढे काही सध्या ड्रग्स आहे त्यांचे वेगवेगळे ट्रायल्स चालू आहे. डॉक्टर्स पण त्याचा डेटा जनरेट करताय की कुठलं औषध हे इफेक्टिव्ह ठरते, कुठलं इनइफेक्टिव्ह ठरते. सुरुवातीला हे जे आपण म्हणत होतो हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, त्याच्यानंतर जे HIV मध्ये वापरले जाणारं जे औषध आहे लिपोनावीर आणि रेटोनावीर, यांचं पण एक आलं होतं की हे पण औषधं इफेक्टिव्ह आहे. पण नंतर आरोग्य संघटना जी आहे WHO त्यांनी पण सांगितलं की हे औषध किंवा हे कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह नाहीये आणि याचा जो आपण जे रुग्णांना देतोय हे थांबवा, हे देऊ नका आता औषध. तर अजून आपण असं म्हणू नाही शकत की म्हणजे एखादं पर्टिक्युलर औषध त्याच्यावर इफेक्टिव्ह आहे. त्याचा पण डेटा जनरेट करणं चालू आहे. सध्या जे रेमडेसिवीर इंजेक्शन आपण वापरलं जाते संपूर्ण जगामध्ये, जे आशादायी वाटते आपल्याला, म्हणजे ते ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. लस जी आहे प्रतिबंधात्मक म्हणून आपण वापरू, तर ट्रीटमेंटसाठी काय तर रेमडेसिवीर सध्या आपण वापरतोय, जे अतिशय म्हणजे ज्यांना जास्त इन्फेक्शन किंवा ज्यांना जास्त त्रास होतोय त्याच्यामध्ये हे रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपयोग सध्या होतोय. भारतामध्ये पण त्याचे जेनेरिक व्हर्जन्स अवेलेबल झाले. हेट्रो, सिप्ला अशा कंपन्यांनी मार्केटमध्ये आणलंय हे औषध आणि सामान्यांपर्यंत भेटते आणि ते पण बऱ्यापैकी चांगल्यापैकी ते इफेक्टिव्ह आहे. तर आपल्याला सध्या असंच म्हणावं लागेल की जे सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे तेच वापरून आपल्याला सध्या तरी बघावं लागेल की कुठलं इफेक्टिव्ह ठरते आणि कुठलं इनइफेक्टिव्ह ठरते. शेवटी आपल्याला ऑक्टोबर पर्यंत मिनिमम वाट पाहणं आहे, हे खरं आहे का? त्या सगळ्या याच्यावरून निश्चितच आपल्याला वाट तर बघावीच लागणार आहे. आतापर्यंत आपण 5 महिने जवळपास लॉकडाऊन मध्ये काढले. नाही म्हणता 5 महिने निघाले, पण आपण आशा करू शकतो की ऑक्टोबर पर्यंत काहीतरी निश्चितच जगाला न्यूज भेटेल की लस तयार झालीये. ती सामान्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो, पण निश्चितच मला असं वाटतं की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत निश्चितच आपल्याला लस म्हणजे जगामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह न्यूज येईल आणि लस तयार झाली अशी आपण अपेक्षा करू शकतो की ऑक्टोबर पर्यंत होईल लस तयार. फक्त जी संभ्रमावस्था आहे की आता लस आल्यानंतर तिचा परिणाम शरीरावरती लगेच होईल का, की त्याच्यासाठी पुन्हा परत काय करावं लागेल, ही संभ्रमावस्था राहील का लोकांची? बघा, लस दिल्या गेल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला इफेक्ट भेटेल असं तर आपण नाही म्हणू शकत नाही. आता जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे किंवा दुसऱ्या लसींचे जे रिझल्ट आले
त्याच्यामध्ये साधारणतः 14 ते 28 दिवस लागले लोकांना त्यांच्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडी तयार करायला. म्हणजे अँटीबॉडी म्हणजे काय, तर जेव्हा अँटीबॉडी म्हणजे जेव्हा शरीरात आपण जेव्हा लस देतो किंवा एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातो, तेव्हा आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते त्यांना शत्रू कन्सिडर करून आणि त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना नष्ट करते. अच्छा. तर ह्या अँटीबॉडी तयार व्हायला जवळपास 14 ते 28 दिवसांचा कालावधी लागला. हा जो 14 ते 28 दिवसांचा कालावधी मी जो म्हणतोय तो फेज 2 म्हणजे जे दुसरं आपण मानवी चाचणीचा दुसरा टप्पा आहे त्याच्या रिझल्ट्सवरून मी सांगतोय तुम्हाला की 14 ते 28 दिवस लागले साधारणतः लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला. तर असं आपण दिल्या लगेच दुसऱ्या दिवशी इफेक्ट भेटेल असं आपण नाही म्हणू शकत. फक्त एवढंच म्हणू शकतो की लस दिल्यानंतर जो कोरोना पसरतोय त्याला निश्चितच आळा बसेल. लस दिल्यानंतर आपण बरेच वर्ष एकदा दिल्यानंतर पुन्हा घेण्याची गरज भासू नाही शकत, असं पण असू शकतं. त्याच्यामुळे लस आल्यानंतर आपल्याला बरेच वर्ष किंवा लाईफ टाईम या कोरोनापासून बचाव करता येईल. मी या ठिकाणी आपण थांबूया. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने अक्षय पाटील सरांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी खूप अतिशय महत्वपूर्ण आणि चांगली अशी माहिती दिली की ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत एक सकारात्मक माहिती असं म्हणता येईल की ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत या कोरोनावरती लस उपलब्ध होईल आणि त्यानंतर काही काळातच आपला पूर्ण देश हा कोरोना मुक्त होईल. आपण जे म्हणतोय की 15 ऑगस्टला येणार, 12 ऑगस्टला त्याचं लॉन्चिंग होणार, तसं होण्याची शक्यता 99% नाही असं देखील अक्षय पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. अक्षय पाटील साहेबांनी एक महत्वपूर्ण आशादायी मात्र या ठिकाणी दिलं. 160 कंपन्या या कोरोनावरती लस तयार करतात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत याची लस ही बाजारामध्ये उपलब्ध होईल आणि येणाऱ्या पुढच्या वर्षभरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या लस ही दिली गेलेली असेल. लसचं फॉर्मेशन देखील सांगितलं. लस ही तोंडावाटे सुद्धा असेल, नाकावाटे सुद्धा असेल किंवा आपल्या इंजेक्शनच्या माध्यमातून सुद्धा असेल. या सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत लस मात्र निश्चितच या वर्ष अखेरपर्यंत पोहोचेल एवढं मात्र एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करून थांबतोय. आपण मात्र पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी,